गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. टेम्पर टँट्रम्स. टेम्पर टँट्रम्स म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडक्यात मी आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. टेम्पर टँट्रम्स म्हणजे तुमच्या मुलांची पण शाळेतनं कंप्लेंट येते का की तो खेळताना किंवा लहान मुलांशी खेळताना चावतो, ओरडतो किंवा जोरात मारतो, अशी काही कंप्लेंट येत असेल तर तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या मुलाचं बॅड बिहेवियर सुरू झालाय आणि तो अजिबातच ऐकत नाही, तो वाया गेलेला आहे. ह्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला मुलगा हा बॅड बिहेव करायला लागलाय किंवा तो वाया गेलेला आहे तर थांबा. हा त्यांचा नॉर्मल डेव्हलपमेंटचाच एक भाग आहे. तर टेम्पर टँट्रम्स म्हणजे काय, जर टॉडलर मुलं झाले म्हणजे वयाच्या 3 वर्षापासूनचे पुढे ते 7-8 वर्षांपर्यंत मुलं असतील तर त्यांना आपण टॉडलर्स असे म्हणतो. आणि त्या वयामध्ये त्यांना एखादी गोष्ट हवी असेल किंवा त्यांच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही किंवा त्यांना खूप भूक लागलेली असेल, झोप आलेली असेल किंवा ओव्हर स्टिम्युलेशन झालेलं असेल किंवा मूल आजारी असेल, चिडचिड करत असेल किंवा रुटीन जर नेहमीच्या रुटीनपेक्षा रुटीन हे त्यांचं चेंज झालेलं असेल तर अशा वेळेस मुलांची चिडचिड होऊ शकते. आणि या वयांमध्ये त्यांना इम्पल्स कंट्रोलही नसतो, त्यामुळे जोरात ओरडणे, किंचाळणे, चावणे किंवा मारणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. आणि ह्या फेजमध्ये आपण त्यांना कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांची ऐकून घेण्याची मनस्थिती अजिबातच नसते. या उलट ते जास्त हट्टीपणा करत असतात, त्यामुळे या फेजमध्ये त्यांनी ऐकून घेत नाहीत. तर अशा वेळेला ते जोरात ओरडतात, वस्तू फेकतात, जमिनीवर लोळतात किंवा आपल्याला मारण्याचा, चावण्याचाही प्रयत्न करतात आणि याद्वारे ते त्यांचं फ्रस्ट्रेशन बाहेर काढत असतात. पण बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं टेम्पर टँट्रम्स कमी होत जातात. म्हणून माझी पालकांना विनंती आहे, जर तुमचे टॉडलर तुमच्यासोबत असतील आणि तेही असंच बिहेव करत असतील तर तुम्ही त्यांना शांततेत घ्या. इनफॅक्ट तुमची पेशन्स लेव्हल तुम्ही वाढवा, म्हणजे त्यांचे टेम्पर टँट्रम्स काही दिवसांनी आपोआप कमी होतील. धन्यवाद.